ह्यात खारीक आणि खोबऱ्याचा खिचा आहे मैत्रिणींनो. हे सगळं मिक्स केलेलं नाही अजून, हे बघू शकता. काजू बदाम हे सगळं आता तळते मी. का ग कोण तू लेबर तू इतका कालवा करते ना. आगस्ट आळीले आगस्ट आळीले आज लय थकलेली दिसते बाबा तू. लयच नानी नाही तर त्यात मध्ये लसूण सोलून फुलाया 3 किलो लसणाची चटणी करायची आहे. बघा हे काजू बदाम एवढं तळल्यात इथं. इथं डिंक आहे आणि त्यात काय खारीक आणि खोबरं ना. अजून हे करायचं हे एवढं 5 किलोचं लाडू करायचं. ते भाजलेलं आहे ना सगळं. आता फक्त राहिलंय विलायची खसखस. आता नीट दिसतंय थोडं. सगळे अर्जंट वालीच आहे तर माझं तर कंबर मैत्रिणींनो घायला नानी पण अर्जंट मध्ये गायब झालं तर. आणि बाकीच्या बायांना नाही येत भासतं. ताईंनी सगळं हाताखाली करू लागतात की बिचारी डिंकाचे लाडू हे करू लागले. काय झालं मी 2 तास खजूरचं लाडू केल्यात, शेंगदाण्याचं केल्यात. हे काय सांगत की 7 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत खात्यात. आता काय नाही सगळं बारीक. आप तो थक गई दिसते ना लय. आवर वरायचं मैत्रिणींना हा काम करत राहायचं. त्यात मध्ये माझे पेपर चालले. पतीचं पेपर चालू येतं आणि ह्याला ना आवड गोबड भाजून जमत नाही. हो का हे तूप टाकून हे असं भाजायचं. तेवढं बारीक करायची, विलायची बारीक करायची, काजू बारीक करायच्या, बदाम बारीक करायच्या, डिंक बारीक करायचाय. हे सगळं बारीक करायचंय. गुळ फोडायचाय, तूप टाकायचं, गुळ बारीक करून घ्यायचा. हे मिसळून सगळं एकत्र बारीक करून कालवायचं. मग 5 किलोचं लाडू बांधायचं. मग पॅकिंग करायची. लसणाची चटणी 3 किलो करायची आणि मग गुळेला जायचंय. आणि मग येऊन आज स्वयंपाक बी माझ्याकडे स्वयंपाक. देवाने माझी गमतच केली ह्या आठवड्यात. राडा तसंच आहे राडा. डिंकाच्या लाडूसाठी आणि खजुरीच्या लाडूसाठी तुम्हाला नंबर घ्या माझा 9657480033. आणि मी नाही फोन उचलला तर मैत्रिणींनो प्लीज कृपा करून मला व्हॉट्सअपला मेसेज करा की अक्का आम्हाला लाडू पाहिजेत. तुम्हाला मी लिस्ट पाठवत. तुमच्या मनाने दिखावं काय. गबस तशीच बदाम हल्ली ना मग बघ तुझ्याकडे आता. फॉलो करते नुसती. कुठे गेली ती मळायला. आता ह्यामध्ये फक्त खसखस विलायची राहिली. गोड होते का त्यांनी होते. 5 किलो केला. काम तो आप करती हो. खजूर लाडू केलं. ते खजूर लाडू केल्यात, शेंगदाणे लाडू केल्यात. आता खजूर लाडू शेंगदाणे लाडू कसं पाहिजे त्याच्या खाली शेंगदाणे लाडू आहेत. इथं खजूर लाडू आणखीन पॅक केलेले आहेत ना. खजूर लाडू 3 किलो, शेंगदाणे लाडू 3 किलो, डिंकाचे लाडू 5 किलो. म्हणजे आता 11 किलो लाडू अजून करायची. आता अजून लसणाची चटणी करायची बाई. कधी करायची का आता. लय अंगलोट आलेला खीर उरका नाही. मसाला तर किती झालाय 2 किलो बघ. ते बी टाकायचं मसाला
हळद कधी केली? काल केली का पप्पांनी? 2 दिवस हळद केली. हळदीच नाही काय ही लाडूच आणि ह्याचं लय अंगोट खळ ती 10 किलो लाडू सकाळ धरून करतो या. आणि ही 30 किलो नाही 100 किलो. संध्याकाळी तर लय पटकन झोप लागेल ग तुला. संध्याकाळी लय पटकन झोप लागेल. कुणाला सांगू कुठे गेलं पुसायचं. हवा मैत्रिणींना मी आणते धावा. तू कधी यायची? बसलाय दादा. लाडू खायला ये म्हणा. दादा काय तुला आवाज येते का? नाही बसलाय. ही लगेच पुसावं लागतं नाही का? दादा चल तिकडे आता माझा पटांग मला खजूर लाडू. यायचं पटांग. बस ती बांधत 8 वाजून नाही तर 9 वाजून. पण ते बांधता आलं पाहिजे का त्यानं? येते तर की लाडू बांधता नाही येणार. मग नाही येणार तर मग तसंच द्यायचं. पण त्याला बारका मिक्सरमध्ये फिरवावं लागतं. ए बाय तू का बस माझं डोकं नको ना तू. होईत ना लांब कसं म्हणा. ए बाय बाय डोकं नको. लय बारीक केले त्याची चव लागा नाही दाताला. उगं लागतंय काहीतरी वगड्याचं. ह्याला काय करावं लागतं? गार मिश्रण करून 2 दिवस ठेवावं लागतं. मनानेच बांधा येतं. हे उद्या संध्याकाळी बांधलं ना हाय असं बांधता येईल. आता गरम आहे. ए दादा ये लाडू खायला. लाडू खायला या. करू का ताई साहेबांना फोन टाकू का? असंच घरी गेल्यावर बांधते की उशीर झाला. जेवढे अर्जंट आहेत तेवढे. ह्याला ना गार करावं लागतं 2 दिवस. पण त्यांनी पैसे मापात दिलेत ना आपल्याला. तेवढं बी आहे. नाहीतरी आता हे मापातच भोगा होणार आहे ह्याचा जास्त. हे काय राहणार आहे तसं. पण तरी ते आहे खजूर लाडू, ते आहे शेंगदाण्याचे लाडू आणि डिंकाचं मिश्रण लाडूचं. लाडू काय बांधायला ये ना मैत्रिणींना. माझ्या ताईसाहेबांना सांगितलंय नाही ती येईनच बांधाय म्हणून मी तसंच ठेवलं. कारण का हे एवढं काय होणार बी नाही मला. आणि हे काय बऱ्याचशा ऑर्डरी माझ्या अर्जंटमधल्या आहेत त्या. हे देवा. लसूण चटणी, खजूरचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू आणि ह्या माझ्या ऑर्डरी आणि हे माझे डिंकाचे लाडू. आज फक्त एवढंच टाकणार आहे. मसाला संपलेला आहे. फक्त 2 किलो राहिला आहे बस. उद्याच्याला दिवसभर मसाल्यावरच आहे आता. आणि मिरची पावडर अर्धा किलो राहिली. पावशेरचे 2 पाकिटं ओकेमध्ये काम झालं आहे. खजूरची इथं अजून 1 किलोचे लाडू इथं. आणि हे सगळं केलं आज. हे 3 किलो लाडू, ही 3 किलो लाडू, ही 2-3 किलो असेल लसणाची चटणी. आणि हे 5 ते 6 किलोचं मिश्रण आहे मैत्रिणींना. बघू शकता 15 किलोचं गमेलं असतं. तर हे एवढं केलं आहे. पण हे ना मिक्सरवरती केल्यामुळे ना हे बांधायला ये नाही मला. तर माझ्या ताईसाहेबांना सांगितले घरी आल्यावर फक्त 1 दिवसच हे करायचं, ओपन ठेवायचं, म्हणजे परातीत दुसऱ्या दिवशी बांधता येतं. मित्रांनो चाललेलं आहे ते पॅकिंग करायचं. लसूण चटणी केली ही एवढी आत्ता मैत्रिणींनी. जसं उरकल तसं लाडू तेव्हा का नाही तर उरकलं. ते मिश्रण बांधून ठेवलंय. ही पावशेरची काय आज भरते तेवढ्यांची. आज आता लसूण जेवढा सोलला होता, जेवढं उरकलं तेवढं. तिथं लाडू शेंगदाण्याचं 3 किलो केल्यात, खजूरचं 3 किलो केल्यात इथं. आणि हे 5-6 किलोचं मिश्रण सगळं तयार केलं, बारीक केलं. आता ती मिश्रण गार होतोय तोपर्यंत लसणाची चटणी केली. आता ही लसणाची चटणी भरायची. आता वाजत येते 7:30. आता काय उरकलं नाही मला. मी काय कुरिअरला जाऊ शकत नाही आज. दाजी काय फोन उचला ना तर दाजी कुठे गेलेत मला माहित नाही. दाजीचा फोन आहे स्विच ऑफ. गप बसायचं. आलं 8 वाजेपर्यंत गेलं कुरिअरला, नाही आलं तर राहिलं उद्याच्या. किती काम गेली तरी जाऊ शकत नाही आणि काय नाही. आज ज्या ताईसाहेबांना सांगितलं होतं ऑर्डरी टाकीन त्या ताईसाहेबांच्या उद्या. आज सोमवार आहे का ना? आज बुधवारी. हा त्या गेल्या गुरुवारावर ऑर्डर.
जाऊ दे एक दिवस लेट. अजून लसूण चटणी बी कमी पडते काय कोणास ठाऊक. लसूण चटणी. करू का बंद? कर. हे असे ढक्क घातलेत, हम्म? ढक्का घातलेत. ही मी कुठे पॅकिंग करायचे आता पॅकिंग करून ठेव. आता लसूण चटणी फक्त ही पावशेर कमी पडली लसूण चटणी आणि पावशेरच कमी पडली मैत्रिणीला. ती बी असती पण इसून मामाने नेली इसनता त्यात पावशेर मसाला लिहिला. घेतले बाय. हो अजून त्याच्यात मसाला अर्धा किलो कमी झालं येण. एवढं शेवट आहे. आता कसं जायचे 8 वाजले. अजून पॅकिंग पप्पाचा फोनच लागणार आहे पप्पाचा. स्विच ऑफ लागतं. का नाही सगळ्यांच्यात टाकून आहे ना फक्त अर्धा किलो मसाला घालायचा. होय पण आता तू जायची कशी 8 वाजले. आता नाही उरकलं आता जायचं. उद्या सकाळ टाकते मी जाता जाता. अजून पॅकिंग करायचंय. लसूण चटणी अजून कमी पडली पावशेर. आता घरी सुद्धा कुणी आज येऊ नका मजाला नाही. कसाच नाही. कसलंच नाही. आता आपण ती ताई आलत्या ना जर्मनीच्या ती पण न्यायला डॉक्टर आलते परत ते CA मॅडम कोणती त्याच्या मॅडम PSI कुठल्या आलते ते. काय त्यांच्या बरोबर चालतं का? नाही सेपरेट आता. अहो 10 ग्रॅम पण दिस दे नाही बाबा. इकडे लगेच अर्धा किलो कमी पडतोय. लय वैताग झालाय मला. सगळे ढीग मांडले. ही काय करायचं ज्यांचं कुणाचं काय आता ही ह्याला सिल्वर एक पॅक करायचं की लगेच त्या मोठ्या सिल्वरच्या पॅकेटमध्ये टाकायचं. लगेच साईडला ठेवून द्यायचं. अजून एवढी लसणाची चटणी केली कारण का कमी पडली होती मैत्रिणींना. बघू शकता कशी झाली. चला आता एकच राहिलंय पॅकिंग तेवढं करते आणि ओके मध्ये. तोपर्यंत दाजी येतात इथं. लसणा चटणी मापायची मी इथं बसली आहे. जागा पुरत नाही. इथं बी नाही पुरत आता. पहिले इकडे पुरायची जागा पण आता इथं पण नाही पुरत. काय चाललंय मसालेवाले? लय लवकर घरी आला. चालतंय अंडी पाहिली मग आलो. ट्रॉफिक जाम मध्ये गुंतलो 1.5 तास. दुपारपासून गाडी उचलून म्हणता येणार काहीच नाही. किती वाजल्यात काकू? बॅरिकेड किती वाजल्यात लावलेलं गरज होती की तुमच्या मोबाईल मध्ये? मोबाईल शिशो 11:45 वाजल्यात मैत्रिणींना. 10 वाजून 11 वाजून 10 वाजून 41 मिनिट. हा 11:45 वाजल्यात त्या रात्रीच्या 11:45 वाजल्यात त्या. दाजींना कुरिअरला जायसाठी 6 वाजल्यापासून फोन करे. दाजींनी फोन सुद्धा नाही किती कुरिअर आहेत? 1 2 3 4 5 हात दुखायला लागला. ती जवळजवळ 30-40 किलोचं कुरिअर आहे दिस पप्पा. तेवढं ही 5-5 11 किलोचं मी देतो आहे. ना सकाळचं. मी तो कुरिअरला टाकतो. तू टेन्शन घेऊ नको. भाकर आहे का अजून? कालवण करायचंय. पोरांनी त्याला भेंडी काय होती ती खाल्ली. कालवण पालतं करायचं. मनुष्य मसाले टाकायचं. हा जरा मोबाईल. माझा हात दुखायला लागला. मी तर आहे.